मित्रांनो, आज आपण पाहतोय की या ठिकाणी ड्रॅगन फ्रूट दिसतंय तुम्हाला. घरी लावलेलं रोप होतं. या ठिकाणी बघा, नारळाच्या झाडासोबत हे लावलेलं होतं व सपोर्टने वर देऊन काठीच्या साह्याने आधार दिलेला आहे. ह्याला आपण फळ किती लागलंय हे बघूया. ठीक आहे, हे आपल्याला मोठं फळ दिसतंय. हे अजून सेटिंग झालेलं आहे पण मोठं नाही. या ठिकाणी आपल्याला कळ्या वगैरे दिसत आहेत की अशा पद्धतीच्या कळ्या असतात. या कळ्या सुकल्या नंतर या ठिकाणी फळाला धरून या ठिकाणी थोडंसं ट्विस्ट केलं तर अशा पद्धतीचं फळ तयार होतं, जेणेकरून ते थोड्या वेळानंतर हा जो भाग आहे तो सडतो. या ठिकाणी बघू शकताय अशा पद्धतीनं तो पुढचा जो भाग आहे तो काढून टाकलेला आहे. तर बघूया आपण किती फळ लागलेलं आहे. हे आहे 1, हे आहे 2, हे 3, हे आहे 4, या ठिकाणी हे बघा हे आहे 5, या ठिकाणी आहे 6. या ठिकाणी तर बघा थोडंसं तुम्हाला लालसर दिसेल, म्हणजे याचा अर्थ हे फळ उद्यापर्यंत पिकेल. हे आहे 6, हे आहे 7, या ठिकाणी हे आहे 8, हे आहे 9, हे आहे 10, हे आहे 11, हे आहे 12, हे आहे 13 आणि या ठिकाणी बघा हे आहे छोटंसं दिसतंय तुम्हाला कळी, ही आहे 14वी कळी. तर या ठिकाणी भरपूर कळ्या आल्या व त्या ठिकाणी गळून देखील गेल्या. झाडाची जी काय पॉवर होती ती कमी पडत असावी किंवा आपल्याला खात टाकणं तसं शेतकऱ्यांप्रमाणे नाही जमत. तर या ठिकाणी 14 फळ या झाडाला आहेत. अशा पद्धतीने तुम्ही देखील कशा पद्धतीने लावू शकता. तर या ठिकाणी जो या फांदीचा जड किंवा जुना फाटा जो आहे तो या ठिकाणी बघा, हा फाटा जरा जुना आहे, याचा अर्थ निबर फाटा म्हणतात त्याला. तर याला आपण कट करायचं या ठिकाणी अर्धा फूटच्या हिशोबाने, आणि जी झाडाकडली बाजू आहे त्या ठिकाणी थोडीशी धार करून तुम्ही डिरेक्टली मातीमध्ये लावायचा. त्या ठिकाणी त्याला थोड्या दिवसांनी मुळ्या फुटतात व त्या ठिकाणी नवीन अंकुर किंवा नवीन फाटा त्या ठिकाणी उगवतो आणि ते तुमचं रोप तयार होऊन जातं. अशा पद्धतीने तुम्ही देखील आसपासच्या एखादा फांदी ड्रॅगन फ्रूटची घेऊन या ठिकाणी ड्रॅगन फ्रूट अशा पद्धतीने घरापुढे लावू शकता व फळांचा आनंद घेऊ शकता. तर या ठिकाणी ही रेड जंबो या प्रकारची व्हरायटी आहे. ठीक आहे, धन्यवाद. या ठिकाणी बघा हे पिकलेलं फळ तुम्हाला दिसतं, हळूहळू पिकतंय तसं. या ठिकाणी नाजूक लाल कलर या ठिकाणी खोडापासून याची यायला लागला, देठापासून. धन्यवाद. या ठिकाणी बघा हे फूल जे आहे यामध्ये हे नर आहेत, नर पोलन, आणि हे फिमेल स्टिग्मा. हे पोलनमध्ये आपण हँड पॉलिनेशन देखील करू शकतो एखाद्या ब्रशच्या साहाय्याने, किंवा ॲटोमॅटिक नॅचरली ते देखील होऊ शकतं. हे देखील ध्यानात ठेवा. धन्यवाद.